नमस्कार मित्रांनो, आज आपण फ्रूट कस्टर्ड करत आहोत. तर उन्हाळा पण चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंडच खात राहण्याची इच्छा होते. तर हे फ्रूट कस्टर्ड तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होते. चला तर मग सुरुवात करूया. तर गॅसवरती दुधाची कढई ठेवून दुधाला छान उकळी करून घ्यायची आहे. दुधाला उकळी येत आहे तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडरची एक स्लरी तयार करून घेऊया. तर आपण 3 चमच कस्टर्ड पावडर घेतलेला आहे. त्यामध्ये थोडं थोडं दूध टाकत आपल्याला हे एकत्र करत जायचं आहे आणि एक स्लरी तयार करायची आहे. तर दूध नॉर्मलच आहे, गरम वगैरे केलं नाही आहे. तर हे एकत्र करून घेऊया आणि या प्रकारची एक स्लरी तयार करून घेऊया. दुधाला छान उकळी आली आहे. यामध्ये आता साखर टाकून घेऊया. पाऊण वाटी साखर मी टाकत आहे. हवं तर तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर फिक्कं हवं असेल फ्रूट कस्टर्ड तर साखर कमी टाका आणि गोड हवे असेल तर थोडी जास्त टाका. पण फ्रूट कस्टर्ड हे फिक्कंच असते. तर हे पूर्णपणे आपण 5 मिनिटांसाठी उकळून घेऊया दुधाला. तर 5 मिनिटांसाठी आपण दूध उकळण्यासाठी ठेवलं होतं. तर 5 मिनिट झालेले आहे आणि जे साखर टाकली होती ते सुद्धा विरघळली आहे. जे आता आपण स्लरी तयार केली होती ते टाकायची आहे यामध्ये दुधामध्ये. तर थोडी थोडी करत हे स्लरी टाकायची आहे आणि दुधाला ढवळत जायचं आहे, जेणेकरून ते एकीकडे पातळ आणि एकीकडे घट्ट असं होणार नाही. म्हणून थोडी थोडी स्लरी टाकत जायची आणि ढवळत जायचं. तर हे अशा पद्धतीने सगळी स्लरी टाकून घेऊया आणि व्यवस्थित आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे. आता स्लरी टाकून झाल्यानंतर 2 मिनिटांसाठी हे दूध उकळून घ्यायचं आहे पुन्हा. नंतर हे दूध मस्त घट्टसर असं तयार होईल. जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही. गार झाल्यानंतर हे दूध पुन्हा घट्ट होते, म्हणून त्यामुळे व्यवस्थित हे आपल्याला दूध करून घ्यायचं आहे, उकळून घ्यायचं आहे. जशा पद्धतीचं दूध आपण काल रसमलाई करताना ठेवलं होतं तशाच पद्धतीचं दूध इथे ठेवायचं आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर आपण काल ब्रेडची रसमलाई केली होती, ते नक्की जाऊन पहा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते मी, नक्की पहा. तर इथे आपलं दूध पण रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं हे दूध झालं आहे. तर असंच आपल्याला ठेवायचं आहे. गार झाल्यानंतर पुन्हा हे घट्ट येईल. तर आता गार करून घेऊया या दुधाला पूर्णपणे. आता कस्टर्डवालं दूध गार झालेलं आहे. आता हे दूध आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. मी एका डब्यामध्ये काढून घेतलं. फ्रीजमध्ये ठेवून देऊया 1 ते 2 तासांसाठी. मस्त हे थंडगार होऊन तयार होईल. नंतर यामध्ये फ्रूट टाकायचे आहे. तर इथे आपण काही फ्रूट घेतले आहे. हे फ्रूट तोपर्यंत आपण कट करून घेऊया, नंतर टाकून घेऊया यामध्ये. तर हे दूध मस्त थंडगार असं रेडी झालेलं आहे. यामध्ये आता कट केलेले फ्रूट टाकून घेऊया. तर पूर्ण फ्रूट मी कट करून घेतले आहे. मस्त छोटे छोटे कट केले आहे. छोटे छोटे कट करायचे, त्याने काय होईल, फ्रूट कस्टर्ड दिसायला पण योग्य दिसेल आणि खायला पण मस्त लागेल. त्यामुळे छोटे छोटे फ्रूट कट करायचे आहे. आता हे सगळं फ्रूट आपण यामध्ये टाकून घेऊया. तर अनारचे दाणे घेतलेले आहे मी इथे. चिकू छोटे छोटे कट करून घेतले आहे. अंगूर घेतलेले आहे, सेब घेतलेले आहे आणि केळी घेतलेले आहे. हवं तर तुम्ही दुसरे पण फ्रूट टाकू शकता, पण आंबट फ्रूट बिलकुल टाकायचे नाही. हे सगळे फ्रूट तुम्ही टाकू शकता. हे सगळे फ्रूट मी टाकून घेते आणि मस्त हे एकत्र करून घेते. चला तर मग इथे आपलं फ्रूट कस्टर्ड खाण्यासाठी रेडी आहे. नक्की ट्राय करून पहा. तुम्ही यावरतून काजू, बदाम, किशमिशचे कापसुद्धा टाकू शकता. जे आपण यामध्ये अनारचे दाणे टाकले आहे त्याने मस्त क्रिस्पीनेसपणा येतो याला. खाताना दाताखाली क्रिस्पीनेसपणा येतो आणि जे केळीचे काप टाकले आहे त्याने स्मूथपणा येतो. तर नक्की ट्राय करून पहा. कसे वाटले ते पण कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि या उन्हाळ्यामध्येच हे थंडगार असं फ्रूट कस्टर्ड नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.